आजच्या ठळक बातम्या. भाजपच्या तिरंगा रॅलीला सावंतवाडीत उत्स्फूर्त प्रतिसाद. सरकार विरोधात काँग्रेसची चिपळुणात निदर्शने. ठाण्यात भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधात शिवसेना उभाठाचा एल्गार. कलोते धरणात हॉटेल कामगाराचा बुडून मृत्यू. सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी दापोली पोस्टात लांबच लांब रांगा. वरवेली हसलाई देवी मंदिरात हरिनाम गजर. कुठल्याही देशाची ओळख ही त्याच्या राष्ट्रध्वजावरून होते आणि आपला तिरंगा भारत देशाचा गौरवशाली इतिहास सांगतो. आपण जरी विविध जाती, धर्म आणि पक्षांमध्ये विभागले गेलो असलो तरी हा राष्ट्रध्वज आपल्याला एकत्र आणतो. भारतीय स्वातंत्र्यासाठी आणि तिरंग्याच्या सन्मानासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे आणि त्यांच्या त्यागामुळेच या राष्ट्रध्वजाचा मान अबाधित आहे, असे संयोजक संदीप गावडे यांनी सांगितले. आपल्या राष्ट्रध्वजातून देशाचे सामर्थ्य, सार्वभौमत्व आणि जागतिक स्तरावरील मान सन्मान दिसून येतो आणि त्यामुळे आपल्या राष्ट्रध्वजाचा आणि देशाचा हाच गौरवशाली इतिहास भावी पिढीपर्यंत पोहोचावा याच उद्देशाने या तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आलं, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे हर घर तिरंगा अभियान जिल्हा संयोजक संदीप गावडे यांनी केले. याच्या तिरंगा रॅलीच्या निमित्ताने आज आपण सगळे एकत्र आलो. आपल्या सर्वांना माहिती आहे की कुठच्याही देशाची ओळख ही त्याच्या राष्ट्रध्वजाने होते. आपल्या देशाचा गौरवशाली असा इतिहास सांगणारा हा आपला राष्ट्रध्वज आहे. भलेही आपण शरीराने वेगळे असू पण मनाने आपल्याला सर्वांना एकत्र आणणारा असा हा राष्ट्रध्वज आहे. आणि या राष्ट्रध्वजाचा प्रवास, या राष्ट्रध्वजासाठी दिलेलं हुतात्म्य, या सर्वांची गाथा ही आपल्या पुढच्या पिढीला कळावी यासाठी सर्वांनी नागरिकांनी एकत्र येत या तिरंगा यात्रेचं आयोजन केलेलं आहे. मतदार पडताळणी आणि निवडणुकीत मत चोरी प्रकरणी दिल्ली येथे इंडिया आघाडीतर्फे काढण्यात आलेल्या मोर्चावेळी बळाचा वापर करून खासदारांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी भारत सरकारच्या विरोधात काँग्रेसच्या उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सोनल लक्ष्मी घाग आणि तालुकाध्यक्ष लियाकत शहा यांच्या नेतृत्वाखाली चिपळूणमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गगनभेदी घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता. यावेळी काही वेळ काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडत आंदोलन केले, तर वोट चोरी के खिलाफ में राहुल गांधी के साथ हूँ फलकावर स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. मानव एक वोट अशी जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे प्रत्येक वर्गाला जे राईट मिळवून दिले, जे हे मिळवून दिलेलं आहे, त्याचं आज कुठे ना कुठे पालन नाही होते. ह्याचं प्रामुख्याने जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाही भारत देशामध्ये हे दिसत आहे आणि हे खूपच निंदनीय आहे की हे देशाचे पंतप्रधान हे सगळं लादून आणतायत, तर हे खूपच चुकीचं आहे. ठाण्यात शिवसेना ठाकरे गटाने राज्याच्या सरकारमधील भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या विरोधात सोमवारी एल्गार पुकारला. शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे स्टेशन येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे या आंदोलनात भ्रष्ट मंत्र्यांची कारनामे पथनाट्यातून तसेच वेशभूषेतून दाखवण्यात आल्याने सर्वांचंच लक्ष वेधले. कलंकित मंत्री अन हतबल मुख्यमंत्री अशीच सध्या सरकारची परिस्थिती असून या भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घातले जात आहे. या मंत्र्यांच्या हकालपट्टीसाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ठाणे शाखेने जोरदार आंदोलन केले. या आंदोलनात शिवसैनिकांसह सामान्य नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. खालापूर तालुक्यातील कॅम्प मॅक्स जवळ लाईफ अँड जॉय या रिसॉर्टमधील हा कामगार आहे. कामाला लागून 4 दिवस त्याला झाले होते. हे हॉटेल कलोते धरणाच्या अगदी कडेला आहे. जीन्स आणि टी शर्ट घालून त्यांनी पोहण्यासाठी पाण्यात उडी मारली. अंतर दूरचे असल्याने त्याची दमछाक झाली आणि पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आता समोर येते. खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी घटनास्थळी धाव घेऊन हेल्प फाउंडेशन खोपोली अपघातग्रस्त संस्था यांना पाचारण करून शोध मोहीम सुरू केली आहे. संध्याकाळी उशिरा मृतदेह शोधण्यात यश आले. दापोली तालुक्यातील ग्रामीण भागातील लाडक्या बहिणी आणि ज्येष्ठ नागरिक, वयोवृद्ध, अपंग आणि आजारी अशी लोक रांगेत उभे राहून सरकारी योजनेचा लाभ घेण्याकरता आले असता पोस्टात अपुरे पैसे असल्यामुळे लोकांना परत जावे लागत आहे. त्यामुळे होणारा मानसिक त्रास आमच्या माध्यमातून आपली व्यथा मांडली आहे आणि या होणाऱ्या त्रासापासून लवकरात लवकर समस्या सोडवून लवकर आमची सुटका व्हावी. लाभ घेणाऱ्या लोकांची या माध्यमातून मागणी आता होत आहे. नमस्कार, मी आता दापोलीच्या पोस्टामध्ये
मी ग्राहक मंचाचा ग्राहक संरक्षण संस्था महाराष्ट्र राज्याचा तालुकाध्यक्ष दापोली तालुकाध्यक्ष म्हणून मी इथं आता पोस्टामध्ये आलो होतो. पोस्टात आल्यानंतर समजलं की आज हे ग्रामीण भागातली सगळी आडगावातली लोकं आहेत. आल्यानंतर इथे गोष्ट अशी कळली की नेटचे प्रॉब्लेम इश्यू आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. आताच मी जाऊन पोस्ट मास्टर आपले जे आहेत पोस्टाचे त्यांच्या इथं जाऊन थोडीशी चर्चा केली तर तेही म्हणतात की आमचा एक छोटा लिमिट 1 लाखाचा लिमिट आहे. त्यानंतर आम्हाला कॅश अरेंज करताना सॉफ्टवेअर प्रॉब्लेम दाखवतो आहे. त्यानंतर आलेला माणूस हा आता खूप ग्रामीण भागातून लांबून आलेला आहे. आज कमीत कमी 30-40 किलोमीटर सकाळी 7 वाजल्यापासून आत्तापर्यंत ही लोक लाईनीत उभी आहेत. आलेल्या माणसानंतर आता थोड्या वेळानंतर त्यांना सांगण्यात येतो की तुम्ही परत जा, कारण कॅश अवेलेबल नाही, नेटवर्क नाही, इश्यू नाही. तर माझी पोस्ट खात्याचे आता ते आपले जे हे आहेत त्यांचे जो चर्चा झाले पोस्ट मास्तरांजवळ तर ते बोललं की मी हा इश्यू सॉल्व्ह करण्याचा विषय करतो. आता त्याचप्रमाणे ही ग्रामीण भागातले लोक थोडी तुमच्याजवळ बोलतील. इथे पैशाची एकतर PM किसान, लाडकी बहीण आणि इतर पेन्शन याचं एकत्र सर्व काउंटर लावल्यामुळे लोकांना खूप नाहक त्रास होतो. 2-3 दिवस लोक परत गेलेले आहेत आणि पैशाचे ठराविक रक्कम असल्या कारणाने ती रक्कम संपली की परत जा सांगतात आणि जो गेलेला तिथपर्यंत काउंटरवर पोहोचलेला मनुष्याला पुन्हा नंबर देत नाही, त्याला पुन्हा शेवटच्या लाईनला उभं राहावं लागतं. तर आम्हाला एवढंच आमच्या सगळ्या ह्याच्यातून तुमच्याकडे अपेक्षा की ह्याच्यातून चांगलं मार्ग तुमच्या दृष्टिकोनातून काढा आणि या लोकांची गैरसोय होऊ नये एवढीच सगळ्यांच्या वतीने विनंती करतो. गुहागर तालुक्यातील वरवेली येथील श्री हसल्यादेवी देवस्थानाच्या वतीने श्री हसल्यादेवी मंदिरामध्ये श्रावणी सोमवार एक्का विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. सकाळी श्री हसल्यादेवी मंदिरातील देवदेवतांचे विधिवत पूजन तसेच विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. दिवसभर मंदिरामध्ये हरिनामाचा गजर सुरू होता. सकाळी हबप कमलाकर बुवा वणगे जानवळे यांचे हरिपाठ तसेच हबप विजय माळी वेळम वचनवाडी यांचे कीर्तन तसेच गावातील ग्रामस्थांच्या वतीने भजन, जाकडी असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमांमध्ये मराठवाडी, तेलीवाडी, लोहारवाडी, रांजानेवाडी, शिंदेवाडी, रावणंगवाडी आणि गुरववाडी या वाड्यातील ग्रामस्थ सहभागी झाले होते. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.